गणेश गायकवाड नसीब नसीब हसन भाई पुढे या ना. हसन भाई आल्या पुढे नामावर घेतलं ना. तुषार भाऊ सिसोदे पुढे या. बसून घ्या. ज्यांनी रुमाल झालं प्रवेश झालं तर निजर बसून घ्या. पाटील दानवे साहेब, आमचे सहकारी, आमचे नेते, माजी केंद्रीय मंत्री व खासदार डॉक्टर भागवतजी कराड साहेब, माझ्या विधिमंडळातील सहकारी अनुराधाताई चव्हाण, व्यासपीठावर उपस्थित जिल्ह्याचे अध्यक्ष सुहास शिरसाटजी, सर्व मी आता नावं घेणार नाही, सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते, सर्व पदाधिकारी आणि आज ज्यांच्या नेतृत्वामध्ये प्रवेश होतोय असे श्री दत्ताभाऊ गोल्डेजी, तसेच शुभम पिवळजी व त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, मी सर्वांचं आज भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रामधल्या मंत्रिमंडळामधला एक सहकारी माननीय देवेंद्रजीच्या वतीने, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या वतीने माननीय रवींद्र चव्हाण साहेब असतील, आमचे बावनकुळे साहेब असतील, या सर्व नेत्यांच्या वतीने तुमचं सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये खूप खूप स्वागत करतो. दत्ताभाऊ, आम्ही तुमच्या मागे बरेच दिवसापासून ते काय तलावात नाही, तुमच्या पैठणला पाणी, तुमचं मासे आमच्या हातात लागतच नाही, शेवटी आज दानवे साहेबांच्या हातात लागत. लागत नव्हतं ना हाताला, ते लई कोशिश केली आम्ही जाळे टाकून परेशान होतो. ठीक आहे, पण आज तुम्ही भारतीय जनता पार्टीला प्रवेश करताय. कराड साहेबांनी आमच्या सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी हा आज जगातली सर्वात मोठी पार्टी आहे आणि अनेक लोक आज या पार्टीमध्ये येण्याकरता इच्छुक असतात, त्यांची आम्ही स्वागतही करतो. पण एक मोठी जबाबदारी आज आपल्यावर आहे. मी जास्त भाषण करणार नाही, 2 कारण आमचे खाली इंटरव्ह्यू पण चालू आहेत आणि एक युतीची बैठक पण आहे, मला तिकडे जायचंय, त्यांचा सारखा फोन वाजतोय. या ठिकाणी मी आपल्या सर्वांना एवढंच आश्वासन देतो की आपण एका चांगल्या विचाराच्या पार्टीमध्ये आज आपण सगळ्यांनी प्रवेश केलेला आहे आणि आपण बघत असाल की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये अनेक वर्षापासून मागच्या 10-11 वर्षामध्ये या देशाची प्रगती एक वेगळ्या स्थानावर गेलेली आहे. आणि आज आपण बघत आहात की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये 29 पैकी 25 महापालिकेमध्ये आज भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आहे आणि त्याचं कारणच हे आहे की मागच्या 10-11 वर्षात माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आज एक प्रगतिशील राज्य म्हणून आपलं महाराष्ट्र ओळखलं जाते. आणि ह्या परिस्थितीमध्ये आपल्या या छत्रपती संभाजीनगरचा पण विकास झाला पाहिजे, या छत्रपती संभाजीनगरच्या जिल्ह्याचा पण विकास झाला पाहिजे आणि तुम्ही सगळी मंडळी आज आम्हाला जोडले गेलेत. नक्कीच पैठण हा थोडासा आमच्यासाठी म्हणजे जरी दादा तिकडे अनेक वर्ष नेतृत्व करत असते तरी खालच्या लेवलला थोडंसं नेतृत्व आमच्या तिकडे आम्ही तर आमच्या सुरेश जोडगे ही तुम्ही अगोदर आले असते तर आपण ही नगरपालिका बी आपण दोघं मिळून जिंकलो. काही पाहिलं नाही, देर आहे दुरुस्त आहे पण आग आहे.
तुमचं सगळ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांना पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या राजकीय भविष्य हे चांगलं उज्ज्वल हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि जास्त न घेता माझं भाषण संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सूरज भाऊ लोणगे माजी नगराध्यक्ष. कारण काय वादावादीतच कंटाळतो माणूस. हा विजय भाऊ बोलतो. भाऊसाहेब पाटील काळे, रामेश्वर तांबे, आता कोण राहिले असतील तर पाहू. कारण आता सगळ्यांनाच काम आहे. मंत्री महोदय सगळे व्यासपीठावर आहे. मी खूप जास्त वेळ घेऊ लागलो आणि माझ्यासोबत आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या माझ्यावर व सर्व भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर विश्वास ठेवून आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यांचंही मी या ठिकाणी हार्दिक असं अभिनंदन करतो. प्रवेश करत असताना कारखान्याचे संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रल्हाद तात्या पाटील आवटे, शुभम भैया पिवळ, तालुका संघटक सोमनाथ दादा जाधव, माजी सभापती सुरेश पाटील दुबाले, माजी पंचायत समिती प्रकाश बनसोडे, सदा नलावडे पाटील, अनेक सरपंच उपसरपंच, आता सगळ्याचे नावं घेत नाही. मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. अश्विनीताई लखमले, नकुल भैया मुळे, विजू भाऊ चाकूमुळे, आता नाव घ्यायला गेलं सगळेच पाठ नाव आहे बरं झालं माझे भाजप मधले बी ना आपले बी. त्यामुळे आता मी सगळ्यांची एकदा माफी मागतो. जोशी बाबा घेतले ना, जोशी घेतले हा ना, घेतले ना, हा काहीच राहिले तेच पैलवान सगळ्याच घेतले नाव. आता कोणाच राहिला असेल तर माफी मागतो. आज आपण भारतीय जनता पार्टीमध्ये माझ्यावर विश्वास ठेवून, नेत्यावर विश्वास ठेवून सगळ्यांनी प्रवेश केला. आपलं सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आदरणीय दादा असतील, कराड साहेब असतील, सावे साहेब, अनुराधाताई यांना विनंती करतो की या पैठण विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून माझं काही जास्त सांगायचं काम तुम्हाला नाही, कारण तुम्हाला माझं सगळं माहिती आहे. आमच्या कार्यकर्त्याचे काय हाल चालले हे तुम्हाला सगळ्यांना माहिती. पैठण नगर परिषदेची निवडणूक झाली. विधानसभा हरल्यानंतर जेवढं दुःख झालं नव्हतं तेवढं दुःख पैठण नगर परिषद हरल्यानंतर झालं. कारण सूरज भाऊ लोळगे मी सुद्धा मित्रच आहे. आम्ही दोघं एकमेकाच्या विरोधात लढलो आणि फायदा तिसऱ्याचा झाला. परंतु मला आज मी खूप काही जास्त भाषण करणार नाही, कारण अनेकदा आपण भाषण करतो. सगळ्यांनी माझे भाषण ऐकलेले. माझी एकच विनंती असेल दादा की आम्ही सर्वजण आपल्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी आलो. आता महायुतीतीलच घटक पक्ष आमच्या समोर आहे आणि अनेक वर्ष त्यांचं आमचंच युद्ध चालू आहे. आम्हाला काही युद्ध करायची हौस नाहीये, परंतु या पैठण विधानसभा क्षेत्रातील जनतेचे जे प्रश्न आहे, विशेषतः पैठणची ब्रह्मगाव उपसा सिंचन योजना आपल्या सगळ्यांना नेत्यांना माहिती आहे. आदरणीय दानवे साहेबांनी खासदार असताना त्यावेळेस अनेक प्रयत्न केले. कल्याण नाना गायकवाडचं नाव राहिलं त्यांनी सुद्धा प्रयत्न केले ब्रह्मगाव उपसा सिंचनचा. त्या ब्रह्मगाव उपसा सिंचन मध्ये आज खेरडा प्रकल्पापर्यंत पाणी गेलेलं आहे, परंतु केकत जळगाव पर्यंत सदा पाटील बडे उपस्थित आहे या ठिकाणी. केकत जळगाव पर्यंत पाणी न जाता त्या ठिकाणी ती योजना खेरड्यापासून परत पाचोडकडे वळवण्याचं काम करण्यात आलेलं आहे. परंतु माझ्या माहितीप्रमाणे कुठलीही योजना असो, त्या योजनेचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही दुसरे गाव त्यात समाविष्ट करा. असो कुठलंही गाव असो, हे पैठण तालुक्यातलं आहे, परंतु खेरड्याच्या समोर आणखी 30 ते 32 गावं या ठिकाणी वंचित आहे. त्यांना जमिनीचे काहींना मोबदले मिळाले नाही, असे अनेक प्रश्न. हा एक प्रश्न सांगितला मी. परंतु आमच्या अनेक समस्याला सामोरं जात असताना शेतकरी बांधव असतील, आमच्या पैठण तालुक्यातला युवक वर्ग असेल, यांना अनेक समस्याला सामोरं जावं लागतं. आम्ही अनेक वर्ष विरोधक म्हणून आंदोलनं केली, भानगडी केल्या, परंतु आता कुठंतरी सगळ्यांचं म्हणणं होतं नगर परिषद निवडणुकीनंतर आपण एक काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. प्रत्येक जण डचकायचा की भाऊला कसं काय सांगा, आता डायरेक्ट पक्ष बदला. परंतु ते म्हणे भाऊ तुम्ही काहीतरी निर्णय घ्या. म्हणलं आता निर्णय घ्यायचा तर काय घ्यायचा? ते म्हणे आपण कुठेतरी सत्तेत असलो पाहिजे किंवा आपल्याला कुठल्या तरी नेत्याचा वरद हस्त असला पाहिजे, जेणेकरून आपल्या ज्या लोकांचे कामं पडतील ते तरी कामं निदान या ठिकाणी पूर्ण झाले पाहिजे. दादा 60% पैठण तालुका हा सत्तेतल्या आमच्या पैठण तालुक्यातली ज्यांची सत्ता आहे यांच्या विरोधामध्ये, परंतु आम्हाला या ठिकाणी
आपले सगळे पर्याय बंद झाले, परंतु तुम्ही सगळे पर्याय आम्हाला या ठिकाणी खुले करून आम्हाला आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिला. कारण भारतीय जनता पार्टीमध्ये मला वाटतं आता प्रवेश मुश्किल आहे होणं, कारण सगळं भारतीय जनता पार्टीत झालेलं आहे. तरी आपल्याला प्रवेश दिला म्हणजे आपण जरा नशिबानच. साहेब होते, आशीर्वाद असतील, दानवे साहेब वचन आहेत आपले खासदार, अनेक वर्ष दानवे साहेब होते, अतुलजी सावे साहेब, हे सगळ्यांनीच आज बघा या महानगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता आणत असताना सर्व नेत्यांनी जे जिगरीने काम केलं तेच काम आपल्या पाठीशी आपले नेते सगळे उभा असते तर आपले सुद्धा विजय झाले. हा फरक जाणून सगळे कार्यकर्ते आपल्याकडे आम्ही आलेलो आहोत. दादा, मी आता खूप काही जास्त भाषण करणार नाही, परंतु एकच विनंती करेल की आमच्या सर्व शेतकरी बांधवांचं, युवकांचं व आलेल्या माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, अनेक कार्यकर्ते दादा आणखी खूप मोठी प्रमाणामध्ये राष्ट्रवादी साहेब खंडागळे माजी सभापती आहे, प्रल्हाद राठोड आहे, हे सगळेजण मला आज फोन करून सांगितलं की तुम्ही आमचा भाषणात उल्लेख करा आणि आम्ही प्रवेश करणार भविष्यात, हे नेते मंडळीला सांगा. त्यामुळे या पैठण विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीची गस्त बसायचं नाही एवढीच विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो. प्रवेश घेत असताना एखाद दुसरं नाव कोणाचं विसरलं असेल त्यांची सुद्धा या ठिकाणी माफी मागतो. कारण दादा काल प्रवेश ठरला त्यानंतर फक्त मेसेज टाकलेला आहे, हजारोच्या संख्येने आपापल्या स्वतःच्या गाड्या घेऊन पेट्रोल स्वतःच सगळे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले. त्याबद्दलही मी त्यांच्या समोर या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो व भारतीय जनता पार्टीमध्ये निश्चितपणे आपल्या सगळ्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा व्यक्त करतो व सर्व नेत्यांना परत एकदा विनंती करतो की आज या पैठण विधानसभा क्षेत्राला बकाल अवस्थेकडे नेण्यात आलेलं आहे. त्या क्षेत्रासाठी आपण जास्तीत जास्त सगळ्याच कामांसाठी आपण मदत करावी ही विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.